कर्तृत्ववान माणसं याच्या काही निशाणी आहेत. ते लोक स्वतःवर टीका सहन करून घेतात. स्वतःविषयी अपशब्द सुद्धा सहन करून घेतात. आपल्यावर केलेल्या टीका, आपल्यावर केलेले आरोप हे सगळं सहन करून आपलं कार्य करत राहतात. आपण त्यांनाच मित्रांनो या ठिकाणी एक असा युगपुरुष म्हणा किंवा एक कर्तृत्ववान पुरुष असं म्हणू शकतो. कारण तो व्यक्ती आपलं काय आहे ते आपल्या कामातून करून दाखवतं. मित्रांनो, रामकृष्ण हरी. सर्वांना नमस्कार आणि सर्वांचं स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आणि अतिशय छान असणार आहे. बघा, मराठा आरक्षणाचा जो मुद्दा आहे आता सॉर्ट आउट झालाय आणि जे काही आरोप प्रत्यारोप झाले ते होऊन गेले. पण ह्या सगळ्या कालखंडामध्ये आता आपल्याला खूप पूर्वीपासून पाहायचं मित्रांनो गरज नाहीये. आता याच वर्षी 2025 मध्ये जे काही घटना घडल्या, जे काही उलथापालथ झाली, ह्या सर्वामध्ये जरांगे पाटील यांचा विजय झालाय. पण मन मात्र जिंकले ते देवेंद्र फडणवीसांनी. बघा, महाराष्ट्रामधील ब्राह्मण एक मुख्यमंत्री त्यांनी 5 वर्ष पूर्ण करून परत उपमुख्यमंत्री म्हणून 2.5 वर्ष पूर्ण केले आणि आता मुख्यमंत्री म्हणून 5 वर्ष पूर्ण करू नये. कारण ह्या सगळ्या गोष्टी काकांनी कधीच पूर्ण केल्या नाहीत. ते याच्या अगोदरच मंत्रिमंडळातून यातनं बाहेर पडले होते. मग हे जी काही सल होती, हे जी काही मनातील खुमखुमी होती, एक मनामधील दर्द होता, तो आता बाहेर तर दाखवू शकत नाही. मग काही गोष्टीच्या माध्यमातून हे घडवायचा प्रयत्न केला. कारण ह्या सगळ्या गोष्टीमध्ये फडणवीस एक गोष्ट वारंवार बोलायचं की जरांगे पाटलांच्या खांद्यावर बंदुकी ठेवून जे लोक आपलं राजकारण करत आहे, हे राजकारण अतिशय चुकीचं आहे. आम्ही चर्चा करायला कधीही तयार आहोत असं ते ठणकावून सांगायचं. मग अशा वेळेस त्यांना धारेवर धरायचा प्रयत्न केला आणि ज्या गोष्टी परंपरागत किंवा सारखं काका बोलायचे, ब्राह्मण द्वेष जो असेल याच्या माध्यमातून ते जरांगे पाटील सुद्धा बोलू लागले. त्यांनी हे जातीवरती, त्यांच्या शरीरावरती, त्यांच्या पत्नीवरती, त्यांच्या आईवरती काही असंवैधानिक भाषेमध्ये काही त्यांनी बोललं होतं. आणि बघा, एका मुख्यमंत्र्यावरती बोलणं, त्याचा अपमान करणं म्हणजे पूर्ण राज्याचा अपमान मित्रांनो या ठिकाणी होतो. कसं काय? कारण ते संविधानिक पदावरती आहेत. ते एका समाजाचे मुख्यमंत्री नसून, एका पक्षाचे मुख्यमंत्री नसून, ते पूर्ण राज्याचे मुख्यमंत्री आहेत. याचं भान ठेवावं लागतं. पण त्यावेळेसही साहेब आहेत ते एक गोष्ट बोलायचे, ते गोष्ट मित्रांनो खूप आवडली आणि हे गोष्ट सर्वांनी आपल्या आयुष्यामध्ये जर लागू केली तर आपलं एक अलग व्यक्तिमत्व मित्रांनो दिसणार आहे या ठिकाणी. कारण लोक टीका करतात, लोक शिवाही घालतात. आपण तर त्या लोकांना प्रत्युत्तर देत बसलो तर आपण आपलं कार्य करू शकणार नाही. कारण इतिहास हा शिव्याला लक्षामध्ये ठेवत नाही, इतिहास हा कर्तृत्वाला लक्षामध्ये ठेवतो. अतिशय छान वाक्य, मला खूप आवडलं आणि मी ह्याची एक लहानशी फ्रेम सुद्धा करून घेणार आहे घरात लावायला. कारण तो एक आदर्श आपण पुढल्या पिढीला सुद्धा देऊ शकतो. प्रत्येक गोष्ट ते चष्म्यातून न बघता काही गोष्टी ह्या एक माणूस म्हणून बघणं खूप गरजेचे आहेत. आता त्यामधलं आपण 3 मित्रांनो मुद्दे बघणार आहोत. या 3 मुद्द्यामधून की फडणवीसांनी जरांगे पाटील जिंकलेत, पण महाराष्ट्राची मन मात्र देवेंद्र फडणवीसांनी जिंकलेत आणि त्यांनी काही असा खेळ खेळून गेलाय, त्यांच्या एका वाक्यानं सगळ्याचे राजकारण या ठिकाणी संपून गेलेत. सगळ्याच्या नीतिमत्ता महाराष्ट्राला कळू लागल्यात. बघा, अकेला देवेंद्र क्या करेगा बोलणाऱ्या सुसुताई, एकीकडे यांचा पक्ष हा मराठा आंदोलनाच्या पाठीमागे आहे दाखवायचा, एकीकडे त्यांच्या विरोधामध्ये एक नवीन कट रचायचा आणि दोन्हीकडनं फक्त एकच मागणी आणि एकच टार्गेट, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. आता ब्राह्मणाचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ठेवायचा नाही. यामुळे दोन्हीकडून हे खेळ खेळले गेले. मराठ्यांच्या बाजूनही आणि ओबीसीच्या बाजूनही दोन्हीकडनंही कैचीमध्ये पकडायचा प्रयत्न त्याने केलेला आहे. पण या ठिकाणी कैचीमध्ये पकडणं तर खूप दूरची गोष्ट आहे. त्या कैचीमध्ये यांनीच आपला हात घालून घेतलाय आणि तो हात कापून सुद्धा घेतलाय.
आता काकासहित जे काही मोठ्या मोठे जे राजकारणी आहेत, हे राजकारणी ह्या सगळ्यांचं जे काही राजकीय कारकीर्द आहे ते या ठिकाणी मित्रांनो संपले, त्याला सुरंग लागलेला आहे. हे मान्य करावंच लागणार आहे. याचं एक उदाहरण असं आहे, या गोष्टी मान्य करायचं. आता जे होतंय ते हे पाहू शकत नाहीत आणि ते शांत राहू शकत नाहीत. आता यांची अवस्था अशी आहे. मग हे दोन्हीकडनं गोष्टी वाजवतात. एकीकडनं म्हणतात मराठ्यांना फसवलंय, त्यांना आरक्षण मिळालं नाही. एकीकडे हे म्हणतात की ओबीसीवर अन्याय झाला, ओबीसीला पेटून उठा. मग आरक्षण तरी भेटलं नाही, इकडे पेटवायची गरज काय? हा एक महत्वाचा मुद्दा लोकांना कळून आलाय. तर लोक चांगले समजून आहे त्या लोकांना. हे जे गोष्टी कुणीच करू शकल्या नाही त्या अकेल्या देवेंद्रनी करून दाखवल्यात. हे महाराष्ट्रानं मान्य केलंय. नाही, मुद्दा आरक्षणाचा होता, पण याच्या माध्यमातून अनेक असे महत्वाच्या गोष्टी मित्रांनो बाहेर पडल्यात आणि त्याची नोंद इतिहासामध्ये घेण्यासारखी आहे आणि ते आपोआप इतिहासामध्ये जमा होऊन जाईल. जे अनेक मुख्यमंत्री होऊन, अनेक मंत्री होऊन अनेक लोकांनी केलं नाही ते अकेला देवेंद्रनी केलेलं आहे. ते मी पुन्हा येईन असो किंवा काका जमलं नाही ते असो किंवा ज्यानं आतापर्यंत महाराष्ट्राचे सगळे पक्ष फोडले यांचं फक्त एका फोनवरती पूर्ण पक्ष गायब करणं असो, काही असो, पण त्यांनी नेहमी वरचढ काकाच्या ठरले हे विशेष आहे. हे मान्य करावंच लागणार आहे. आणि हे काय आरक्षणाचा जो मुद्दा होता हा निकाली लावून त्यांनी सर्वांचेच मित्रांनो मन जिंकले, तर हे सुद्धा मान्य करावं लागेल. ह्या गोष्टी तुमच्या मनामध्ये असो अथवा नसो, पण ह्या सत्य आहे. सत्य स्वीकारावंच लागेल आणि त्याचा पाठलाग करून आपल्याला ह्या माणसाला साथ द्यावीच लागणार आहे. आता जरांगे पाटील जिंकले, पण लोकांच्या मनावर फडणवीस कोरले गेलेत. पाटील जिंकलेत, पाटलांनी ते उपोषणाच्या माध्यमातून जे कार्य केलं ते मराठ्यासाठी अतिशय चांगलं आहे, त्यांच्यासाठी भविष्याकरता. पण त्या ठिकाणी काही असभ्य गोष्टी त्या ठिकाणी घडल्या गेल्या, तेही कधीही आपण स्वीकारू शकत नाही, कारण हा महाराष्ट्र शिवरायांचा आहे आणि मराठा समाज हा एक वारसदार म्हणून ओळखला जातो शिवरायांच्या इतिहासामधील. मग त्यांच्या हातून असे कृत्य होणं कुठेतरी चुकीचं वाटतंय, पण त्या सगळ्या गोष्टी निग्लेक्ट करून नेहमी मराठा आरक्षणाची यावेळी त्यांनी जी साथ दिलेली आहे, कोर्टाने फटकारलं. यांनी कोर्टाला सांगितले की ह्या आंदोलकांनी असं काहीच नाही केलं. त्यांनी स्वतःने ट्रॉफिक सुद्धा क्लिअर करायची कामं केलेत. म्हणजे एकूणच सर्वांची बाजू घेऊन कसं वातावरण महाराष्ट्रामध्ये एक शांत स्थापन करता येईल आणि हा प्रश्न कसा मिटवता येईल तेही शांत पद्धतीनं ह्या सगळ्याचा अभ्यास करून ह्या व्यक्तीने घडवून आणलं मित्रांनो. पण तुम्हाला विशेष गोष्ट माहिती आहे का? एवढं काय घडवून आणलं, एवढं काय केलं. मराठे मुंबई जाम केलेले असताना काही क्षणामध्ये हा निर्णय घेऊन सर्वांच्या आनंदामध्ये ते स्वतः सामील झाले, सगळे काही गोष्टी विसरून. पण या ठिकाणी एवढं होऊन, एवढं आरक्षण देऊन, एवढा मोठा मुद्दा असा हा संपवून त्या माणसात एक वाक्य बोललंय. ते वाक्य तुमच्यासाठी खूप महत्वाचं आहे. तुम्ही ते वाक्य मित्रांनो लिहून ठेवा. तोडगा काढण्याचे जे काही श्रेय आहे ते मंत्रिमंडळ उपसमितीला त्याने दिलेलं आहे. या सगळ्या कामाचं 1% सुद्धा श्रेय यांनी घेतलं नाही. सगळं काही श्रेय आहे हे श्रेय त्यांनी जी काही तोडगा काढण्याची जी उपसमिती होती त्या समितीला त्यांनी श्रेय दिलेलं आहे. म्हणजे एवढा मुद्दा महाराष्ट्रामधील जे संपवला, एवढं मोठं जे काय आहे ती घडवून आणलं, एवढं मोठं कार्य केलं, पण याचा 1% सुद्धा श्रेय स्वतःने घेतलं नाही. हेच दाखवून देतंय की देवेंद्र फडणवीस कुठल्या लेवलचे नेते आहेत. तशा लेवलचा माणूस महाराष्ट्रामध्ये मित्र कधी पाहिला नाही. तर काकांचं नाव लोक पुढे पुढे करायचे, पण काकांनी नेहमी प्रत्येक गोष्टीचं श्रेय घेतलेलं आहे. आठवून बघा. आणि मंडल आयोगाने त्यांनी कुठं कार्य केलं असेल तर ते आता मंडल यात्रा काढत आहेत, तेही त्याचं श्रेय आता घेऊन प्रत्येक गोष्टीचं श्रेय या मंडळीने घेतलेलं आहे. आणि ज्या गोष्टी केल्या नाहीत त्याचंही हे लोक श्रेय घेतात. पण एकमेव असा एक नेता आहे महाराष्ट्रामधील, त्या नेत्यानं एवढं मोठं कार्य केलं, पण याचं 1% सुद्धा श्रेय या माणसानं घेतलं नाही. हा या माणसाच्या मनाचा मोठेपणा आहे. खरं बक्षीस म्हणा किंवा खरं श्रेय द्यायचं कुणाला
हे यांना ऑटोमॅटिक माहिती आहे. असे माणसं कधीच एका जागी थांबवू शकत नाहीत. ते स्वतःने म्हटलेलं आहे, माझी शाळा नाही, माझं कॉलेज नाही, कुठली पतसंस्था नाही, कुठली बँक नाही, कुठं काहीच नाही. मला आजही लोकांना नाकारलं तर माझं गबाळ सावरून मी घरी जाईन, असं स्पष्ट बोलणारा मुख्यमंत्री पाहिजे. किंवा आमच्या पतसंस्था आहे, दुग्ध संस्था आहेत, काय 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 भरपूर आहे, सत्तेत नसो सगळा उद्ध्वस्त होऊन जाईल ही भीती त्यांच्यामध्ये नाही. म्हणून त्यांच्यामध्ये हे धाडस येतं काम करायचं, हे तितकंच महत्वाचं आहे. आणि आता एवढे गैरसमज लोकांमध्ये पसरवत आहेत हे लोक. गैरसमज पसरवणे, लोकांमध्ये अशांतता पसरवणे आणि लोकांना हे पटवून देणे की कसं या ठिकाणी तुमची फसवणूक झाली आहे, दोघांची झाली फसवणूक, असं दाखवायचा प्रयत्न आता काही लोक या ठिकाणी करत आहेत. पण हे जे प्रयत्न आहेत हे प्रयत्न देवेंद्र फडणवीसांच्या फक्त एका वाक्यानं किंवा ह्या सगळ्या कृत्यानं ते आपोआप पुसले गेलेत. आणि ह्या लोकांचं जे काही राजकारण होतं हे राजकारण आता फायनली संपलंय. आता यांच्या पुढे मुद्देच नाहीत. आता कुठला मुद्दा घेऊन राजकारण करायचं? मराठा आरक्षणाचा मुद्दा संपला. आता नेमका मुद्दा कुठला घ्यायचा, कुठले मुद्दे मांडायचे? आता यांच्या मागं यांच्या आता बघा, ध्यान ठेवा तुम्ही, आता यांच्या बैठका होतील, मिटिंगी होतील, या त्या सगळ्या गोष्टी परत नव्याने येतील की आता नेमका महाराष्ट्र कसा पेटवायचा पुन्हा आता निवडणूक कशा लढवायच्या. बघा तुम्ही पाहत राहा. या 8 दिवसामध्ये यांच्या बैठकीवर बैठकी नक्कीच होणार. हे काळ्यावरची पांढरी रेघ आहे. कारण आता यांचं राजकारण खूप धोक्यामध्ये आलंय. एवढंच अंतिम सत्य आहे. तुमचं एकूणच या विषयावरती मत काय आहे नक्कीच व्यक्त व्हा. उद्या भेटूया एका नवीन विषयासोबत. तोपर्यंत सर्वांना रामकृष्ण हरी. जय महाराष्ट्र. वंदे मातरम. जय शिवराय.